आज आपण कंपन्यांचे जे प्रकार आहेत त्या कंपन्यांच्या प्रकाराबद्दलची माहिती आज घेणार आहोत. टाइप्स ऑफ कंपनी. कंपनी कायदा 2013 नुसार कंपन्यांचे जे प्रकार आपल्याला अभ्यासाला दिले आहेत त्या प्रकारांची माहिती आपण आज घेणार आहोत. कंपन्यांचे प्रकार. तर कंपन्यांचे प्रकार पाहत असताना आपल्याला प्रथमतः नोंदणीनुसार कंपन्यांचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. नोंदणीनुसार कंपन्यांचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे सनदी कंपन्या. इंग्लंडमध्ये जेव्हा कंपनी कायदा अस्तित्वात नव्हता तेव्हा इंग्लंडच्या राजाच्या परवानगीने राज आज्ञेनुसार अशा प्रकारच्या कंपन्या इंग्लंडमध्ये सुरू झाल्या. 17व्या शतकात बऱ्याच कंपन्या अस्तित्वात आल्या आणि त्यांची उद्दिष्टे कामकाजासंबंधीचे नियम सनदीमध्ये नमूद केली जात असे. अशा कंपन्यांना कायदेशीर व्यक्तिमत्व प्राप्त होत असे. सभासदांची जबाबदारी मर्यादित स्वरूपात असे. जर कंपनीने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन केले तर त्या कंपनीची सनद रद्द करण्याचा अधिकार राजाला होता. या कंपनीचे नूतनीकरण करून घ्यावे लागत असे. मर्यादित हा शब्द कंपनीच्या नावाच्या अखेर नमूद करण्याची आवश्यकता नसते. अशा प्रकारच्या कंपन्यांची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे किंवा ठळक नावे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, बँक ऑफ इंग्लंड, साऊथ आफ्रिका कंपनी इत्यादी. मात्र अशा प्रकारच्या कंपन्या भारतात या अस्तित्वात आलेल्या नाहीत. आता नोंदणीनुसार कंपन्यांचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे विशेष कायद्याद्वारे स्थापन झालेल्या कंपन्या. या कंपन्या सरकारने विशेष कायदा पास करून निर्माण केलेल्या कंपन्या या प्रकारात मोडत असतात. त्यासाठी संसदेमध्ये विशेष ठराव पास करून त्या कंपन्यांचे अधिकार व कार्यक्षेत्र ठरविले जात असते. अशा प्रकारच्या कंपन्यांना स्वतंत्र घटनापत्रक आणि नियमावलीची आवश्यकता असते. तसेच कंपन्यांच्या नावाने मर्यादित हा शब्द नमूद करण्याची आवश्यकता नसते. कंपन्यांना लागणारे भांडवल व वित्त पुरवठा सरकारमार्फत पुरवला जातो. त्यामुळे त्यांचा कामकाजावर राज्य सरकारचे पूर्णपणे नियंत्रण असते. अशा प्रकारच्या कंपन्या मुख्यतः या सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. या कंपन्यांचे जर उदाहरण आपण पाहिलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ, आयुर्विमा महामंडळ, राज्य व्यापार महामंडळ इत्यादी अशा प्रकारची उदाहरणं ही विशेष कायद्याद्वारे स्थापन झालेल्या कंपन्यांची आपल्याला सांगते. या कंपन्यांना इतर संसदीय कंपन्या असंही म्हटलं जात असतं. त्यानंतर नोंदणीकृत कंपन्यांच्या प्रकारामध्ये तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे नोंदणीकृत कंपन्या. खरं म्हणजे हा प्रकार आपल्या भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तर भारतीय कंपनी कायदा 2013च्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे ज्या कंपन्या स्थापन होतात त्यांना नोंदणीकृत कंपन्या असं म्हणतात. त्यासाठी सरकारची परवानगी किंवा संमती घ्यावी लागत नाही, तर आर्थिक उलाढाल करून नफा मिळवण्याच्या हेतूने काही व्यक्ती एकत्र येऊन कंपनीचे भांडवल शेअर कॅपिटल जमा करतात व कंपनी कायद्यानुसार नोंदणी करणे, त्याचप्रमाणे नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन सर कंपनीची नोंदणी करणं म्हणजेच अधिकृत परवानगी घेणे अशा प्रकारची नोंदणी या कंपनी प्रकारामध्ये केली जात असते. अशा प्रकारच्या कंपन्या या उत्पादन किंवा मालाची विक्री करत असतात. त्यांच्या सभासद संख्येनुसार या कंपन्यांची खाजगी मर्यादित कंपनी किंवा सार्वजनिक मर्यादित कंपनी हा शब्द नमूद करणं आवश्यक असतो.
भारतात सध्या उद्योग व्यवसाय करणाऱ्या कंपन्या या प्रकारात मोडत असतात. त्यानंतर कंपन्यांचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे सभासदांच्या आधारावरती कंपन्यांचे प्रकार. तर सभासदाच्या आधारावरती दोन प्रकार कंपन्यांचे आपल्याला पाहता येतात. तर त्यामध्ये साधारणतः पहिला प्रकार जो आहे तो खाजगी कंपन्या. भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 प्रमाणे खाजगी कंपनीची जी व्याख्या आहे ती व्याख्या खालीलप्रमाणे केली आपल्याला दिसते. त्यामध्ये ज्या कंपनीचे वसूल झालेले भांडवल किमान रुपये 1 लाख असून कमाल भांडवल नियमावलीनुसार ठरवण्यात येते तिला खाजगी कंपनी असं म्हणतात. या कंपन्यांना त्यांच्या नियमावलीप्रमाणे कंपनीच्या भागांच्या हस्तांतरावरती बंदी घालता येते. त्याचप्रमाणे आपल्या सभासदांची संख्या त्यांना 200 पर्यंत मर्यादित ठेवावी लागते. तसेच कंपनीचे भाग व कर्ज रोखे खरेदी करण्यासाठी जनतेस आवाहन करण्यास बंदी घातलेली आहे. अशा प्रकारची व्याख्या खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनी कायदा 2013 मध्ये केलेली आहे. त्यानंतर खाजगी मर्यादित कंपनीची दुसरी जर व्याख्या आपण पाहिली तर खाजगी मर्यादित कंपनी ही कोणत्याही दोन व्यक्तींनी एकत्र येऊन कंपनी कायद्यातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्थापन करता येत असते. छोट्या उद्योग व्यवसायासाठी या प्रकारच्या कंपन्या अधिक योग्य आहे. सभासद संख्या 200 पेक्षा अधिक ठेवता येत नाही. अर्थात यामध्ये कंपनीतील सेवकांची व अधिकाऱ्यांची संख्या धरली जात नाही. अशा प्रकारच्या कंपनीला आपले नातेवाईक, मित्रमंडळ, हितचिंतक यांच्या माध्यमातून भांडवल उभारणी करता येते. सभासद संख्येच्या आधारावरती कंपन्यांचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे सार्वजनिक कंपन्या. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 2 मध्ये सार्वजनिक कंपनीची व्याख्या दिली आहे. ही व्याख्या अत्यंत सोपी असून ती पुढील प्रमाणे आहे. तर सार्वजनिक कंपनी म्हणजे जी कंपनी खाजगी नाही ती कंपनी होय. तिचे वसूल झालेले भांडवल किमान रुपये 5 लाख असावे. कमाल भांडवल नियमावलीनुसार ठरविले जाऊ शकते. खाजगी कंपनीवर लादलेले निर्बंध हे सार्वजनिक कंपनीला लागू होत नाही. म्हणजे सार्वजनिक कंपनीला आपल्या नियमावलीप्रमाणे ज्या कंपनीच्या सभासदांना आपल्या भागांचे हस्तांतरण केव्हाही मुक्तपणे करता येते. सभासदांच्या संख्येवर मर्यादा नसते आणि भांडवल गोळा करण्यापासून सार्वजनिकरित्या जनतेला आवाहन करता येते. त्याचप्रमाणे सार्वजनिक कंपनीचे वसूल झालेले भांडवल किमान रुपये 5 लाख असावे. सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी कमीत कमी 7 जणांची आवश्यकता असते. तर कमाल संख्येवर मर्यादा नसते. कोणत्याही व्यक्तीस कंपनीचे भागधारक होता येते. भागधारकांना आवश्यकता वाटल्यास त्यांचे भाग ते दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला मोकळेपणाने हस्तांतरित करू शकतात. म्हणून सार्वजनिक कंपनीला भागांची किंवा कर्ज रोख्यांची विक्री करताना माहिती पत्रकाद्वारे जनतेस आवाहन करता येत असते. कंपन्यांच्या प्रकारामध्ये तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे जबाबदारीच्या आधारावरती कंपन्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो भागांनी मर्यादित कंपन्या. तर भागांनी मर्यादित कंपन्या म्हणजे काय? तर कंपन्यांचे भाग भांडवल सभासद भाग खरेदी करून घेतात. तर त्या सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या किमती एवढी असते. त्या कंपन्यांना भागांनी मर्यादित कंपन्या असे म्हणतात. मर्यादित रकमेची तरतूद घटनापत्रकानुसार केलेली असते. जर भागधारकांनी भागांच्या दर्शनी किमती एवढी पूर्ण रक्कम भरली असेल, म्हणजे भागाची किंमत जर 100 रुपये असेल आणि ती 100 रुपये जर त्यांनी रक्कम भरली असेल तर त्या भागधारकाला त्यापेक्षा जादा रक्कम देण्याची आवश्यकता नसते. मुख्यतः कंपनी बंद होताना कंपनीची मालमत्ता विकून देणी फेडावी लागतात आणि देणे जर जास्त असेल व त्या मानाने मालमत्ता जर कमी रकमेची असेल तर ती रक्कम देण्याची जबाबदारी कोणाची? अशा परिस्थितीत जर भागधारकांनी
अंशात्मक भाग भांडवल कंपनीला दिले असेल तर, म्हणजे 100 पैकी जर 90 रुपये दिले असेल तर उर्वरित रकमेएवढी त्याची जबाबदारी म्हणजे 10 रुपये भरण्याची जबाबदारी ही त्या सभासदाची असते. व ज्याने पूर्ण रक्कम भरली असेल त्याची जबाबदारी शून्य असते, म्हणजे त्याला जबाबदारी नसते. अशा प्रकारची प्रकार हा भागांनी मर्यादित आहे. दुसरा प्रकार जो आहे तो हमीने मर्यादित कंपनी. हमीने मर्यादित कंपनी म्हणजे ज्या कंपन्यांच्या सभासदांची जबाबदारी त्यांनी दिलेल्या हमीच्या रकमेपुरती मर्यादित असते, त्यांना हमीने मर्यादित कंपनी असं म्हटलं असतं. अशा प्रकारचे प्रकार आपल्याला या जबाबदारी आधार कंपन्यांची सांगता येईल. त्यानंतर तिसरा प्रकार त्याच्यामध्ये आहे अमर्यादित कंपन्या. तर अमर्यादित कंपन्या म्हणजे काय? तर कंपनीत भागधारकांची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते. त्या कंपनीला अमर्यादित कंपनी असे म्हणतात. थोडक्यात भागीदारी संस्थेप्रमाणेच भागधारकांना कंपनीची देणी फेडण्यासाठी जादा रक्कम लागल्यास स्वतः फेडावी लागतात. त्याची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते. अमर्यादित कंपनीला मर्यादित कंपनीमध्ये रूपांतर करता येते. त्यासाठी सभासदांना विशेष ठराव हा मंजूर करावा लागतो व नोंदणी अधिकाऱ्याकडे मर्यादित कंपनी म्हणून कंपनीची नोंदणी करावी लागते. प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारच्या कंपन्या अस्तित्वात नाही. त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे कंपनीचा तो म्हणजे नियंत्रणाच्या आधारावरती कंपन्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे सरकारी कंपनी. ज्या कंपन्यांच्या वसूल भाग भांडवलापैकी 51% भाग भांडवल मध्यवर्ती सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोन्ही सरकारने धारण केले असते त्या कंपन्यांना सरकारी कंपन्या असं म्हटलं जात असतं. आपल्या देशात मुख्यतः सार्वजनिक व आवश्यक सेवा देण्यासाठी सरकारी कंपन्यांची स्थापना राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किंवा दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून होत असते. दुसरा प्रकार जो आहे तो नियंत्रणाच्या आधारावरती कंपन्यांचा तो म्हणजे परदेशी कंपनी. ज्या कंपन्यांची नोंदणी परदेशात झाली आहे मात्र तिच्या व्यवसायाचे ठिकाण भारतात आहे व ती स्वतः प्रतिनिधी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे व्यवहार करते, अशा कंपनीला परदेशी कंपन्या असे म्हणतात. तिसरा प्रकार जो आहे नियंत्रणाच्या आधारावरती तो म्हणजे प्रमुख व दुय्यम कंपन्या. भारतीय कंपनी कायदा 2013 प्रमाणे जी कंपनी एक किंवा अनेक कंपन्यांशी संबंध ठेवते व त्या कंपन्यावरती नियंत्रण ठेवते त्या कंपनीला प्रमुख कंपनी असं म्हणतात. प्रमुख कंपनीला सूत्रधार कंपनी असंही म्हणतात. प्रमुख कंपनी या कंपनीवरती नियंत्रण ठेवते त्या कंपनीला दुय्यम कंपनी असं म्हटलं असतं. थँक्यू.